श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 10 जुलैला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. सृष्टीचे प्रथम गुरु व्यास ऋषी यांना ही गुरुपौर्णिमा समर्पित असते. यंदाची गुरुपौर्णिमा ही फारच खास आहे, कारण की या दिवशी गुरुवार पण आहे आणि पौर्णिमा पण आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्यांना अडचणी येत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी एका कोऱ्या कागदावर कुंकू आणि स्वस्तिक काढावं आणि त्या कागदाला देवीच्या चरणी अर्पण करावं. कुठल्याही देवी मंदिरात जावं आणि देवीजवळ हे स्वस्तिक याचे पूजन करावे. तसेच केळीच्या झाडाजवळ जर आपण या दिवशी पूजा करून दिवा लावला तर आपल्याला धन वृद्धी होणार आहे. तसेच गायीची पूजा या दिवशी आपण नक्की करावी. या दिवशी जर आपण व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल तर पिवळ्या वस्तूंचे दान करा, पिवळ्या पदार्थांचे दान करा. तसेच ज्यांना सर्व ऐहिक सुख हवे आहेत, सर्व ज्या गोष्टी मन इच्छित आहेत त्यांच्या प्राप्तीसाठी दत्त भावांनी हे स्तोत्र आपण 52 वेळा संकल्प करून जर म्हटलं तर अतिशय चांगले असे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. या दिवशी गुरुतुल्य व्यक्तींना भेटा, आपल्या आराध्य गुरूंना भेटा, त्यांचे पूजन, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी या त्यांना द्या. तसेच या दिवशी सत्यनारायण व्रत हे अवश्य करा. तसेच विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन त्यांचे पूजन करा. चंद्राची पूजा या दिवशी नक्की करा. संध्याकाळी 7 नंतर आपण चंद्राला अर्घ्य द्या. ओम सोम सोमाय नमः मंत्राचा जप करा. मुख्य द्वारावर दिवा लावा, तुळशीजवळ दिवा लावा. तसेच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या 3 दिवस 5 दिवस आधी जर गुरुचरित्राचं पारायण करता आलं तर नक्की करा. तसेच स्वामी चरित्रामृत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हेही आपण 3 किंवा 5 दिवसाचं 7 दिवसाचं आपल्याला शक्य होईल तसं आपण करावं. या पारायणाचे नियम पाळून व्यवस्थित आपण जर पारायण केलं तर अतिशय सुंदर असे फळं आपल्याला बघायला मिळतात. ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी तारक मंत्राचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी 11 वेळेला तारक मंत्र हे म्हणा. तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण जर केला तरीही आपल्याला खूपच छान असे परिणाम मिळतील. तसेच आपल्याला पिवळे मिठाई, पिवळे पदार्थ, पिवळे फळं, पिवळे कपडे हे जर दान देता आलं तर या दिवशी द्या. तसेच मिठाईचे दान करा. गुरु अष्टक हे या दिवशी म्हणा आणि औदुंबराच्या झाडाला या दिवशी 11 प्रदक्षिणा मारायला विसरू नका. दत्त मंदिरामध्ये या दिवशी दर्शनाला नक्की जा. गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.